मला नेहमी असा प्रश्न पडतो की अंजली दमनिया या स्वतःला काही डीजी ऑफ महाराष्ट्र म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस महाराष्ट्र असं समजून त्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपतात. आता त्यांनी शिंदे साहेबांवर जे आरोप केलेले आहेत ते 17 का 18 कॉल शिंदे साहेबांचे आणि अशोक खराचे झाले, त्याच्यापैकी 10 इन्कमिंग आहेत आणि 7 आउट गोईंग आहेत. म्हणजे 7 शिंदे साहेबांनी केले, 10 अशोक खरातनं केले असाच अर्थ. आणि ते लँडलाईन वरचे फोन, मला हे कळत नाही की टेलिफोन खातं एखाद्या मंत्र्याचे आउटगोईंग इन्कमिंग कॉलचे रेकॉर्ड देतं कसं तिसऱ्या माणसाला? तिथं म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीनं खूप घातक आहे. उद्या शिंदे साहेब कुठे बाहेर चालले असले कार्यक्रमाला अशी माहिती बाहेर गेली तर उद्या त्यांना धोका सुद्धा होऊ शकतो. आणि अंजली दमानियाला काय की अंजली दमानियाला फक्त गोंधळ निर्माण करायचा, आपली किंमत वाढवून द्यायची. एखादा प्रश्न तो तडीच नेत नाही. आम्ही अशोक खराचं अजिबात समर्थन करत, पण एकनाथजी शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री राहिले, या राज्याचे आता ते उपमुख्यमंत्री आहेत, जनतेत मिसळणारा माणूस आहे. फोन केलं म्हणून तुम्ही एखाद्या माणसाच्या ह्याला रेकॉर्ड मिळतं कुठं, हा संशोधनाचा विषय. खरं म्हणजे पोलिसने त्याच्यावर निगराणी केली पाहिजे की अंजली दमानियाला कसं काय मिळू शकतं रेकॉर्ड. म्हणजे उद्या कुणाचा फोन सुरक्षित नाही, हंगामा खडा करणं इतना मकसद आहे अंजली दमानिया, त्याच्यातून काही सोल्युशन काढत नाही. आता त्याने रुपाली चाकणकरवर आरोप केले, काहीतरी 39,000 मिनिट, मग ते कॅल्क्युलेशन करून असं काहीतरी संसानाटी पसरून देतात की आता रुपाली चाकणकरला फाशीच झाली पाहिजे. अरे भाई, तुझं महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय योगदान? एवढंच योगदान आहे. अंजली दमानियाचा उद्देश हा नेहमी गोंधळ निर्माण करण्याचा, एक सनसनाटी निर्माण करण्याचा असतो. ते स्वतःला फुकटचं फौजदार सारखं ते सगळं करत आहे. मला सांगा की शिंदे साहेबांनी आणि अशोक खरात यांच्यामध्ये जे काही 17-18 कॉल झाले ते म्हणतात की लँडलाईनहून झाले. असं असेल तर शिंदे साहेबांच्या जे कॉल डिटेल्स यांना कुणी दिले, यांच्याकडे ते कसे आले? त्याचबरोबर त्यांनी अजूनही रुपाली चाकणकर यांचे सगळे कॉल डिटेल्स, किती मिनिट बोलले, काय नाही, सगळं सांगितलं. त्या मला एवढंच म्हणणं आहे की माननीय एकनाथजी शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले, आता उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना जे 17-18 कॉल झाले त्याच्यातले 10 कॉल इनकमिंग आहेत अशोक खरात आणि त्यांच्यामध्ये झालेले, आणि 7 आउटगोईंग आहेत. हे तिला डिटेल्स मिळाले कुठून? जर असे जर अंजली दमानियाला मिळत असतील तर हे अशा पद्धतीचे कॉल तर दुसऱ्या कुणालाही मिळू शकतात. उद्या एकनाथ शिंदे साहेबांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते, त्यांच्या दौऱ्याची गुप्तता राहणार नाही. आणि शिंदे साहेबांनी कॉल केला असा काय गुन्हा केला आहे? शिंदे साहेब सार्वजनिक जीवनात आहेत, लोकांच्या सुखदुःखाला धावून जातात. ते काय बोलले माहिती नाही, पण एक सनसनाटी अंजली दमानिया, खरं म्हणजे अंजली दमानियालाच कस्टडीत घेतलं पाहिजे आणि तिला विचारलं पाहिजे की तुला हे कॉल कुठून मिळाले. एखाद्याच्या मोबाईलचे किंवा एखाद्याच्या लँडलाईनचे कॉल अशा पद्धतीने काढता येतात का, याचाही शोध घेतला पाहिजे. उद्या कुणी कुणाचे कॉल काढेल आणि सगळ्यांचं खाजगी आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल. म्हणून अंजली दमानियाला ताब्यात घेऊन पोलिसांनी विचारलं पाहिजे की एकनाथ शिंदे साहेबांचे कॉल तुला कुणी दिले.